कोल्हापूर ते गगनबावडा रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे। कळे ते गगनबावडा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत। रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालंय। त्याची त्रिसदस्यीय समितीच्या वतीने चौकशी करण्यात यावी, ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावं, तसेच मुदतीत काम पूर्ण झालं नाही त्याच्यावर दंडात्मक कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी आज शुक्रवारी दिनांक 10 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं गगनबावडा तालुक्यातील साळवण येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। यावेळी शुभम पाटील शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, भाऊस शिंदे, यशोमाता कंस्ट्रक्शन सुपरवायझर या दोघांना निवेदन देण्यात आले। या प्रसंगी बोलताना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, आणि तोपर्यंत हे रस्ते चांगले होणार तोपर्यंत तुम्हाला स्वस्त बसू देणार नाही आहे। त्या अधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, तर याला येत नाहीत लोक, त्यांना लाज वाटली पाहिजे। प्रमुख पदाधिकारी शिवसेनेत आलेत, त्याच्या माहिती दिले, पत्र दिले आणि हे बसले तिथं ऑफिसमध्ये आणि त्या शाखाबद्दल पाठवलंय, त्याचा पहिला धिक्कार करतो। पुढचं आंदोलन जे आमचं असेल ते तिथलं अध्यक्ष अभियंता कोण आहेत त्यांच्या कार्यालयावर हल्लाबोल करू आम्ही, आणि त्या ठेकेदारांना स्वस्त लागू देणार नाही जोपर्यंत काम आमचं दर्जेदार होत नाही आहे। अहो, रस्ता आहे का पाण्यात होडी बसलेल्या आहे, असं नाच द्यायला लागतंय। कुठं मोऱ्या नाहीत, कुठं डिवायडर नाही। लोक तुम्हाला आज सांगतो, भविष्यामध्ये गगनबावड्यावर जेव्हा रस्ता चालू होईल तेव्हा अपघाताची मालिका होईल, मोठ्या प्रमाणात इथं माणसं मरतील। काय नियोजन केलं या लोकांनी? रात्री लक्झरी सुटणार, मोठी वाहनं सुटणार, कुठं डिवायडर नाहीत, कुठं काय नाहीत। झाडं तोडली किती त्याचा हिशोब तुम्ही केलाय का? झाडं लावली किती? अरे कुणाचा पाहुणा काय, आपला काय करायचंय? रस्ता चांगला करून घ्या ना। त्या ठेकेदारावर गुन्हा आमची मागणी नाही तर संबंधित अध्यक्ष अभियंता आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला निलंबित करा। ह्या रस्त्यासाठी अनेक जणांचे अपघात झालेत आणि भविष्यात होऊ नये म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने आम्ही आंदोलन रास्ता रोको घेतलेलं आहे। आंदोलनाप्रसंगी विजय देवणे, युवा सेना जिल्हाध्यक्ष मंजित माने, उपजिल्हाप्रमुख सुरेश पवार, उपजिल्हाप्रमुख बाजीराव पाटील, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख रणधीर पाटील, तालुका प्रमुख सतीश पानारी, तानाजी आंग्रे, कृष्णात कदम, उदय सुतार, गणपती पाटील, प्रशांत पवार आदी उपस्थित होते।